येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया येते आहे की यापूर्वी भाऊ बंदगी या नाटकाचे प्रयोग खूप गाजले. सध्या मनोमिलनाचं प्रमोशन सुरू आहे. एकनाथ शिंदेचं वाचन वाढलेलं दिसतं. त्यांना मराठी वाचता येतं असं दिसतं. त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता लगेच, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? त्याला विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? इतिहास काळामधली भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतरली. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे त्या नाटकाचे लेखक आणि त्यांनी भाऊबंदकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ही भाऊबंदकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं होतं. एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी, देशातल्या लोकांनी. तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश त्या बिंगांना अस्वस्थ करतो. वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आले, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली. आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला. महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतोय. भाऊबंदकी नाटकाचं महत्व तेच आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी तेच तर सांगितलेलं आहे. त्यांना विचारा. त्यांनी आणखी एका नाटकाचा संदर्भ दिला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक सारखं पोटात दुखतंय याचाही त्यांनी संदर्भ दिला. ते म्हणतात की कोणाच्या तरी सारखं पोटात दुखतंय आणि त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही आणला, औषधही दिली, तरी ते पोटात दुखणं थांबत नाही. नाटकाचं नाव चुकतायत ते. सारखं छातीत दुखतंय, सारखं छातीत दुखतंय, सारखं छातीत दुखतंय. आणि एक माहिती आहे का, आज काय आहे? नरक चतुर्थी आहे. नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला. नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी. त्याच्यामुळे हे जे नरकासुर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुर, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना. आमचा विषय पोटात दुखण्याचे कारण नाही. आमच्या कोणाच्या पोटात छातीत काय दुखत नाही. आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत. पण आज त्यांची जयंती आहे. आज एकनाथ शिंदेची जयंती आहे. गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित. नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून, तिथून, आणि त्याच्या तिथून ते प्रेरणा घेत आहेत. पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो. करेक्ट. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.